मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता। याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार। तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार। महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव। ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील। संपर्क आपल्या स्क्रीनवर। वाळवा तालुक्यातील कनेगाव फाट्याजवळ ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झालाय। बेंगलोरकडून मुंबईकडे जाणारा ट्रक अचानक टायर फुटून पलटी झाल्याने भीषण अपघात झालाय। टायर फुटून भीषण अपघात झालेला हा ट्रक पुलावरून तब्बल 20 फूट खाली कोसळलाय। पुणे बेंगलोर महामार्गावर झालेल्या या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय, तर पुलावरून खाली कोसळलेल्या ट्रकचा मात्र अक्षरशः चुराडा झालाय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील कनेगाव फाट्याजवळ लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला। बेंगलोरहून मुंबईकडे जाणारा हा ट्रक कनेगाव फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने 20 फूट खोल पुलावरून खाली कोसळला। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की तांदूळवाडी येथील वारणा नदी ओलांडून सदर ट्रक पुढे जात असतानाच त्याच्या मागील चाकातील हवा कमी झाली होती, मात्र ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही। कनेगाव फाट्याजवळ आल्यानंतर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याखालील एका लहान पुलावरून कोसळला। या अपघातानंतर ट्रकची चाके तुटून बाजूला पडली, तर डिझेलची टाकी देखील दूर फेकली गेली। एकूणच अपघातातील ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला असून ट्रक चालकाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर लगेचच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। चालक आणि क्लीनरची नावे अद्यापही समजू शकली नाहीत। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। जिओ मराठी, ते धडक ते धडक।